आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदलगा दत्तवाड या रस्त्यावर कर्नाटक सरकारच्या शासनामार्फत तपासणी नाक्याची म्हणजे चेकपोस्टची उभारणी। 2024च्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी होणार। चिकोडी तालुक्यातील सदलगा या महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमा भागात असणाऱ्या सदलगा शहरालगत असणाऱ्या दत्तवाड सदलगा या रस्त्यावर दूधगंगा नदीजवळ तपासणी नाक्याची उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक गाडीची व इतर वाहनांची कसून तपासणी व वाहनांच्या नोंदी करून घेण्यात येणार आहे। लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या ठिकाणी तालुका प्रशासन व पोलीस खात्याच्या वतीने चेकपोस्ट उभारण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोणत्याही गैरमार्गाचा वापर होऊ नये, स्वच्छ व पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात या उदात्त हेतूने व जनहिताच्या दृष्टीने शासनाने या चेकपोस्टची निर्मिती केली आहे। निवडणूक प्रक्रिया सुरळीत व योग्य पद्धतीने आणि शांततेने पार पाडावी, कोणत्याही प्रकारचा गैरमार्गाचा वापर कोणीही करू नये या ठिकाणी या चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे। या चेकपोस्ट ठिकाणी शासकीय कर्मचारी आयसी हिरेमठ, कॉन्स्टेबल अर्जुन आलापूर, सेक्रेटरी मल्लिकार्जुन कांबळे, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे कर्मचारी श्री नीलकांत खाडे, अकबर संधी, सलीम संधी इत्यादी कर्मचाऱ्यांसोबत इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते। सदलगा शहरातून इचलकरंजी, हुपरी, रेंदाळ, कोल्हापूर आणि सदलगा शहरातून दत्तवाड, कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर, टाकळी, सांगली या मार्गावर होणाऱ्या सर्व वाहनांची रात्रंदिवस 24 तास कसून तपासणी केली जाते। या चेकपोस्टला अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली असल्याचं संबंधित कर्मचारी वर्गाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम।